देवेंद्र फडणवीस नाही तर देवेंद्र फडणवीस हे घरफोडी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. आताची सर्वात मोठी बातमी. अशोक चव्हाण अवकाळी पावसासारखे भाजपात गेले, त्यामुळे लगेच त्यांना आज राज्यसभेची उमेदवारी मिळाली. मोदींनी ज्यांना नावं ठेवली ते आता पवित्र झाले असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. शिवसेनेचे आमदार मिंदे गटात गेले आहेत म्हणून त्यांना निधी, आमच्या आमदारांना निधी नाही असा भेदभाव मी कधी मुख्यमंत्री असताना नव्हता केला. बाळासाहेबांनीच ही शिकवण आम्हाला दिली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अकोले या ठिकाणी झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी ही टीका केली. शिवसेना प्रमुखांची शिकवण. शिवसेना प्रमुखांनी युतीचं सरकार असताना त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशींनी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंना बोलावून घेतलं होतं. मी म्हणत नाही, लोकच म्हणतात फडणवीस आपल्याकडून जे लढत आहेत त्यांना मुदत दिली आहे, भाजपात या किंवा तुरुंगात जा. मी त्या अधिकाऱ्यांनाही सांगतो आहे, आमचं सरकार आलं तर तुम्हालाही तुरुंगात टाकेन. आज वाटेल तसं वागलात तरीही तुमचे दिवस भरलेत. याद राखा, आपले गृहमंत्री आहेत. देवेंद्र त्यांचं नाव आता जनतेचं ठेवलं आहे. हे फडणवीस नाहीत. हे आणि ते अमित शहा घरफोडे आहेत. कारण यांच्या घरात काही निर्माण झालं नाही म्हणून ते दुसऱ्यांची घरं फोडतात. काहींचा आदर्शही यापुढे नाही. मोदींचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं अशोक चव्हाण म्हणाले. मोदींनाही कळलं आहे आपलं स्वप्न हे भाजपावाले पूर्ण करू शकत नाही म्हणून उपऱ्यांना घेतलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. मी तुमची लढाई उतरला, मी उतरलोय. आपल्याकडचा गद्दारही तिकडे गेलाय तो झोपा काढायला. हर्षवर्धन पाटलांना जशी शांत झोप लागते तसाच तो गद्दारही आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीत येणाऱ्या अन्नदात्यांवर नादान केंद्र सरकार आपल्याला खाली खेचायचं आहे. इथे उन्हात आज माझ्यासमोर जे फसले आहेत ते शिवरायांचे मावळे आहेत. मी तुमची लढायला मी उतरलो आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.